शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर आणि श्री हरिहर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री हरिहर मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण शहर भक्तिमय झाले असून भगवान महादेव आणि भगवान विष्णू यांच्या मिलनाच्या अलौकिक दर्शनाची आस घेऊन भाविक मध्यरात्रीपर्यंत जागले। RRC न्यूज रिपोर्टर नेहा पाटील यांचा विशेष वृत्तांत। हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या हरिहर मिलन सोहळ्यात भगवान महादेव अर्थात हर आणि भगवान विष्णू अर्थात हरी यांची एकाच वेळी पूजा केली जाते। हा उत्सव कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा होतो, ज्याचे महत्त्व वैकुंठ धामाशी जोडलेले आहे। अतिशय अलौकिक असं दृश्य तुम्ही बघताय। पूर्ण अकोला नगरी इथे सज्ज झालेली आहे। ज्याही घरी माता भगिनी आहे, ज्या इथे येऊ शकत नाही, त्यांनी हे दृश्य लाईव्ह थेट बघावं। आणि RRC नेहमी तुमच्या सेवेत तत्पर असते आणि आताही RRC तुमच्या सेवेत तत्पर झालेली आहे। हा केवळ दोन मंदिराचा कार्यक्रम नसून तो शैव आणि वैष्णव परंपराचा सुंदर मिलाफ आहे। या सोहळ्यामुळे शिव आणि विष्णू यांच्यातील ऐक्य आणि समन्वय दृढ होतो, अशी भाविकांची तीव्र श्रद्धा आहे। या प्रतिकात्मक मिलनातून भक्तांना एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती मिळते। हरिहर मिलन या उत्सवासाठी दोन्ही मंदिरे विशेषतः सजवण्यात आली आहेत। श्री राजराजेश्वर मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्री शेकडो दिवे लावण्यात आले। हरिहरपेठ क्षेत्रातील एकमेव श्री हरिहर मंदिरातही अशीच आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। 500 वर्षापूर्वी आसदगड किल्ल्याच्या जवळ मोरणा नदीच्या काठी अकोल्याचं आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर हेच पवित्र औचित्य साधून आज आम्ही आपल्या सेवेत अकोलेकरांच्या सेवेत पुन्हा तत्पर झालेलो आहोत। भगवान शिव म्हणजे हर आणि भगवान विष्णू म्हणजे हरी। आज हरिहर मिलन आहे। जेही माझ्या घरी बसलेल्या माझ्या आई समान माता आहेत किंवा त्या इथे येऊ शकल्या नाही आहेत, त्यांच्या सेवेत मी नेहा परत आलेली आहे। चला तर मग अशा काही भक्तिमय वातावरणात पुन्हा तल्लीन होऊया आणि काही भाविक भक्तांच्या भावना जाणून घेऊया। आज अतिशय पवित्र दिवस आहे। हरी महादेव आणि विष्णू यांचं हरिहर मिलन आहे। बरोबर आहे। कशी तयारी इथे करण्यात आली आणि काय नियोजन आहे नेमकं इथलं? सगळ्यात पहिले मी सांगतोय की आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या 4 महिन्यात जो चातुर्मास असतो, म्हणजे गुरुपौर्णिमेपासून जो चातुर्मास सुरू होतो आणि आता परवा कार्तिक पौर्णिमा आहे। या पौर्णिमेमध्ये या चातुर्मासात जे आपले सण वार व्रत वैकल्य उत्सव येतात, या उत्सवाची सांगता म्हणजे हा दिवस। हरिहर भेट म्हणजे रात्री 12 वाजता प्रत्यक्ष विष्णू आणि शंकर यांची गळा भेट असते। यालाच आपण हरिहर मिलन म्हणतो आणि हे वैकुंठ चतुर्दशीला असते। आणि येणारा दुसरा दिवस म्हणजे पौर्णिमा, परंतु एक दिवस मधात आल्यामुळे पौर्णिमा परवा आलेली आहे। तर असा हा चातुर्मासाचा सोहळा संस्थांच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि आम्ही सर्व भाविक भक्त या ठिकाणी सेवा देत आहोत। राजराजेश्वर शिवभक्त पालखी मंडळाचे सर्व जे सदस्य आहेत ते या ठिकाणी सेवा देत आहेत, निस्वार्थ सेवा। हरि और हर ये दोनों का मिलन आज होता है। हरि को हमेशा तुलसी चढ़ती है और भोलेनाथ को हमेशा बेलपत्र चढ़ते हैं। आज का महत्व ऐसा होता है कि आज विष्णु जी को बेलपत्र चढ़ते हैं और भोलेनाथ को तुलसी चढ़ती है। राजेश्वर जी की ऐसी माया है कि आप कोई भी विश मांगो या 100% पूरी होता है। हरिहर का मिलन है, आपको कैसा लगता है यहाँ पे आके? बहुत अच्छा लगता है। हम हर हफ्ते आते हैं यहाँ पे और आज तो ऐसा लग रहा है जैसे पूरी अकोला नगरी सज गई है और सही में हम राजराजेश्वर नगरी में रहते हैं। यहाँ की वाइब तो बहुत ही ज़्यादा अच्छी है। एक्सट्रीम मतलब बहुत ही एक्सट्रीमली पॉजिटिव वाइब्स आती है यहाँ पे। और मैं तो चाइल्डहुड से आ रहा हूँ, सबसे 3-4 साल का था तब से ही आ रहा हूँ मैं यहाँ पे। मेरे बड़े पिताजी लेके आते थे, दादाजी लेके आते थे। मतलब डेकोरेशन की सही और वाइब तो नो डाउट हर साल बढ़ते ही जाती है, बढ़ते ही जाते हैं। डेकोरेशन भी बढ़ता है। अपने रिचुअल्स को कभी भूलना नहीं चाहिए, वो फॉलो करना चाहिए। तो उसी से आगे की जनरेशन को भी यही मैसेज देना चाहती हूँ कि रोज मंदिर आओ तो तुम्हें यहाँ की वाइब्स पता चलेगी, तो एक अलग ही पॉजिटिव एनर्जी तुम्हारे लाइफ में आएगी। मंदिर आले प्रसन्न वाटते, मन शांत होतं, प्रसन्न वाटते। महादेवाच्या मंदिराला आपण बहुत ही अच्छा लग रहा है, बहुत ही ऐसा लग रहा है कि भक्ति में ऐसा लग रहा है कि जहाँ पे आपको अंतरात्मा से अपने जुड़ने का सौभाग्य प्राप्त हो रहा है। सबकी मनोकामनाएं पूर्ण करे, सब पर अपना आशीर्वाद बना रखे।
मंदिर परिसरात काढलेल्या आकर्षक रांगोळ्या आणि त्यावर लावलेल्या शेकडो दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी दोन्ही मंदिराचे दृश्य अत्यंत मनोवेधक आणि विलोभनीय झाले होते. हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी आणि त्या भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी दूरदूरहून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. फटाक्यांची भव्य आतिषबाजी, मंदिरातील सजविलेला गाभारा आणि मंदिर परिसराने भाविकांचे पाय मध्यरात्रीतून मंदिरातून निघत नव्हते. वैसे तो राजेश्वर में आके हमेशा ही बहुत अच्छा लगता है, लेकिन आज और कुछ विशेष लग रहा है जी. विशेष तो है ही ना. हाँ. हरिहर मिलन है. हरिहर मिलन है. आज क्या मनोकामना मांगने वाले हो भगवान से? भगवान वैसे तो सब पूरी मनोकामना हमारी पूरी कर रखी है. बस ऐसे ही चालू रखे सब अच्छे से. यावर्षीचं खास असं आहे की यावर्षी जी लाइटिंग आणि डेकोरेशन केलेलं आहे हे त्या कार्यक्रमाला अनुरूप आणि योग्य असं डेकोरेशन केलेलं आहे की या कार्यक्रम हा पाहण्याकरता जी काही झुंबड आणि गर्दी होती ही गर्दी आम्हाला आवडता जाते. म्हणून हा सुंदर कार्यक्रम आणि सुंदर दिवसाचा आणि हिंदू धर्माला पवित्र मानणारा असा हा दिवस असल्यामुळे या दिवशी महादेवाला भेट देण्याकरता हे विष्णू येतात आणि त्यामुळे हा हरिहर मिलनाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा केला. ज्या व्यक्तींकडे हा कार्यक्रम द्यायचा किंवा ज्यांच्याकडून करून घ्यायचा त्या सर्व व्यक्तींना बोलवून त्याचा एक मॅप चेकआउट करतो आणि त्यानंतर मग आमचे सर्व कार्यकर्ते, त्यानंतर मंदिरातले कर्मचारी, आमचे सर्व विश्वस्त हे हा कार्यक्रम साजरा करण्याकरता पूर्ण एक 15-20 दिवस झटत असतात. राजेश्वर मंदिर आणि राजेश्वर संस्थान तसंच राजेश्वर हे या अकोला शहराचं आराध्य दैवत आहे. आपल्या आरआरसीच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल? सर्व RRCचे दर्शक त्याचबरोबर राजेश्वराचे भक्त यांना या निमित्त मी शुभेच्छा देतो की अकोल्याची राजेश्वराच्या प्रत्येक भक्ताची भरभराट होऊन त्यांना राजराजेश्वर प्रसन्न हो ही माझी आंतरिक इच्छा आहे. रात्रीच्या वेळी जयहिंद चौक येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून राजराजेश्वर मंदिरापर्यंत एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या मुखातून निघालेले जय हरी विष्णू हरी आणि हर हर महादेवचे जयघोष संपूर्ण वातावरणात भक्तीचा रंग भरत होते. मध्यरात्री या दोन परमेश्वरांच्या प्रतिकात्मक मिलनाचा पावन क्षण पार पडला. या हरिहर मिलनाच्या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविक मध्यरात्रीपर्यंत थांबले होते. हरिहर मिलन झाल्यावर श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. या महाआरतीमध्ये सामील होऊन भक्तांनी आपल्या आराध्य देवतांचे आशीर्वाद घेतले आणि हा अनोखा सोहळा मोठ्या श्रद्धेने, भक्तिभावाने आणि धार्मिक उत्साहात पार पडला. राम तिवारीसह पवन इंगळे, RRC न्यूज, अकोला. अकोल्याचं आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर. रात्रीचे 12 वाजलेले आहे. कॅमेरा पर्सनने लाईव्ह दृश्य सगळे दाखवलेले आहे. रात्रीच्या 12 वाजता भगवान विष्णू म्हणजे हरी आणि भगवान शिव म्हणजे हर यांची मिलनाची दुरी अगदी क्षणभरातच आहे आणि ती संपन्न होते. लगेच विष्णूजी शिवजींना भेटायला आतुर झालेले आहेत. भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचं मिलन झालेलं आहे. अख्खी अकोला नगरी ही अगदी आनंदाच्या उत्साहात न्हाऊन निघालेली आहे. RRC नेटवर्क प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आमच्या अकोलेकरांच्या प्रत्येक दर्शनासाठी, प्रत्येक अकोलेकरांच्या प्रत्येक जेही तिचे भाविक भक्त असतील त्यांना त्यांचा याचा प्रत्येक आढावा आमची RRC देण्यात यशस्वी ठरलेली आहे. दर महिन्याला भाड्याची पावती भरताना एकच विचार मनात येतो, हे घर आपलं असतं तर. आजच निर्णय घ्या, कारण घर ही केवळ जागा नाही, ते तुमचं आयुष्य असतं. कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी घेऊन आले आहेत लोटस ग्रीन आणि लोटस पार्क, लोटस हाइट्स, तुकाराम चौक, गीतानगर आणि MIDC शिवणी येथे 1, 2 आणि 3 BHK फ्लॅट्स आणि ड्युप्लेक्स फक्त तुमच्यासाठी. हायटेक टाउनशिप 406 आणि 448 घरांची सुंदर मांडणी, स्विमिंग पूल, एम्फी थिएटर आणि मुलांसाठी खास प्ले एरिया. कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, आपलं स्वप्न आता आपलं घर. आजच भेट द्या कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला.